माणसं सगळे करतात हे, पण त्या जगण्यामध्ये ती जाणीव अनुभव माणसाला निर्माण करतो. अरे आपण जगावं, आपण असं जगलं पाहिजे, असे अनुभव आपल्या आयुष्यात असले पाहिजे. आणि हे क्षण खरं होतो. आम्ही काही खा, किती चांगले कपडे घाला, किती चांगला डान्स करा, किती चांगलं करा, पण माणसाला ऊर्जा देणारे एक क्षण असतात जेव्हा तुम्ही एकमेकाला कनेक्ट होता, टच होता, तुम्ही हृदयाला ढुकता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं जीवन शकतो. आम्ही तर दररोज जातो, दररोज छान कपडे घालून, दररोज हातात हात घालून फिरू, पण घरामध्ये जगता आला पाहिजे. बाहेर तर कोणी जगते, बाहेर हातात हात कोणी पण जाते, बाहेर टेबलावरती सेल्फी कोणी पण जाते, बाहेर छान पैकी डिश कोणी पण समजते. घरात प्रेम देणारा पाहिजे, हे घरात कल्पना आली पाहिजे. त्यासाठी हा कार्यक्रम आहे. 16 नाही, हे माणसाची जाणून अनुभव, हे आतून सुद्धा आहे. जगा जगू द्या, जगण्याचा अर्थ तुमच्या हातात आहे. आता जर जगू सोडलं तर पुढचा क्षण तुमच्या हातात निघून जाईल. हे क्षण आहे का काहीतरी अनुभव घ्या, मोठ्यांच्या खात्याला कल्याण निर्णय झाला. चुकलं तर माफ करा, एक दुसरा माफ करा शिका. ज्या दिवशी किती मोठी चुकी असेल माफ करायला, तो किती राजा असो तो तुम्हाला समजण्यासाठी, पण माफी मागतात, माफी मागता आली पाहिजे. ज्याने माफी मागितली तो श्रीमंत, ज्याच्याकडे मैत्री आहे तो श्रीमंत झाला, ज्याच्याकडे सगळे कंगाल झाला, ज्याच्याकडे सगळे तो कंगाल झाला. ज्याच्याकडे माफ करता आलं, माफी देता आली, आणि ज्यांनी मैत्री देता आली, अरे चुकलाय माफ करूया, त्या दिवशी हे सण तुमच्या आयुष्याला तुम्ही तुमच्या आयुष्याला एक वेगळं बनवलं. मी थांबतो. एक मिनिट, इथे आमचे कोकणातले पाहुणे आले.